सम्राट अशोकाच्या काळानंतर ना बुद्धिझमला ना राजाच्या दरबारात खूप जास्त संरक्षण मिळालं आणि त्यानंतर बुद्धिझमचा चांगला काळ सुरू झाला. हे डिस्टन्स तुम्ही बघताय का, हे तिथून इथपर्यंत जवळजवळ 100 मीटर मध्ये. आता जस्ट आपण कैलास टेम्पलच्या समोर उभा आहे, हातामध्ये शूज आहे आणि ह्या साईडला आहे ना, हे ना महाभारत आहे ना. हे बघा वरच्या साईडला इथं पांडव तुम्हाला, हे बघा इथं भीम तुम्हाला दिसतोय गदा वार करताना. असंख्य रूप आहेत तिथं बुद्धांची. हे बघा आता हे मौन मध्ये सारे बुद्ध बसले. तर मी आहे ना जस्ट फर्स्ट टाइम ही गोष्ट बघतोय. ह्या दरवाजाने मी फर्स्ट टाइम आलो. मला तिथं फोटो घेण्यासारखा हे बट कोणी नाहीये माझा फोटो घेण्यासाठी. तर या 32 नंबर केवचा हा एंट्रन्स आहे. बघा किती सुंदर. बघा तिथं पार्किंग आहे, तिकडं त्या साईडला मोठ्या गाड्या पार्क केल्या जातात, इथं छोटी आपली बाईक वगैरे या साईडला आहे ना. आणि एलोरा केव्स, तुमचं स्वागत आहे एलोरा केव्स मध्ये नवीन एक व्हिडिओ मध्ये. या साईडला एलोरा केव्स आणि सकाळचे 6:30 वाजले, पूर्णपणे शांतता आहे. चहा पिऊन झालाय माझा आणि हे बघा हा गेट आहे. ह्या साईडला आपण चहा पिला, पूर्ण ओपन आहे आता, म्हणजे कोणीच दिसत नाही तुम्हाला, जास्त गर्दी वगैरे नाही का. जस्ट आपण तिथून आता तिकीट घेतलंय. ऑनलाईन घेतलं तर तुम्ही ते 35 मध्ये जातं आणि ऑफलाईन मध्ये 40ला जातं. इकडनं एंट्री करायची ना, समोरच ह्याच रस्त्याने समोर गेल्यानंतर तुम्हाला कैलास टेम्पल, जे की सगळ्यात फेमस आहे एलोरा केव्हचं, ते तुम्हाला पाहायला भेटतं. इकडनं तिकीट काउंटर ह्या साईडने आपण आलो. हे समोर कैलास टेम्पल आणि जस्ट इथे ना पूर्ण बोर्ड लावला आहे. 1 पासून तर 34 नंबर पर्यंतच्या केव आहेत इथं. आणि जस्ट माझ्या अंदाजे 12 केवपर्यंत बुद्धिस्ट केव आहेत. तिथून मग 29 पर्यंत हिंदू केव्स सांगितल्या जातात आणि तिथून मग 4 केव जैन केव आहेत है ना. या पहिल्या जे 12 पर्यंत ज्या केव आहेत त्या जवळजवळ 6व्या-7व्या सेंचुरीपर्यंत बनलेल्या आहेत. म्हणजे 13 पासून ज्या पुढच्या केव आहेत ना, हे जवळजवळ 8व्या-9व्या सेंचुरीपासून तर 12व्या सेंचुरीपर्यंत. आणि ह्या पण आहे ना, या ज्या लास्टच्या 4 केव आहेत जैन केव, ह्या पण 11व्या-12व्या सेंचुरीत बनलेल्या आहेत. बाकी इथं पूर्ण डिटेलिंग केली गेलेली सुंदरमध्ये. आणि मला हेच जास्त आवडतं ह्या भागातील, की प्रत्येक गोष्टीला मॅपिंगमध्ये कसं कसं जायचं आहे वगैरे साऱ्या गोष्टी इथं फुलफिल केलेल्या आहेत. किती वेळ लागणार आहे, जवळजवळ 7 मिनटं पायी चालता येतं. इथं गाडी पण व्यवस्था असते ना, त्याच्याने पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे एकदम सुंदर असं डेकोरेट केलं आहे. हे बघा हे समोर कैलास टेम्पल, माझं सगळ्यात फेवरेट. मी इथं 3 ते 4 टाईम आलो आहे. माझ्या अंदाजे हा माझा 4था टाईम असेल बहुतेक. मी पहिली पण 2 टाईम आलो आहे आणि तेव्हा मी हिंदीमध्ये कंटेंट बनवायचं होतं. माझ्या हिंदी कंटेंटमध्ये तुम्ही बघू शकतात तिघी केवचे मी डिफरंट व्हिडिओ बनवले आहेत. पण त्यावेळेस मला एवढं हिस्टोरिकल नॉलेज नव्हतं, त्यामुळं मी त्या केव तुम्हाला म्हणजे फक्त बघू शकता तुम्ही, पण जास्त सजेस्ट करणं आणि त्याच्यामधले थॉट वगैरे. हे बघा हे एलोरा केवचा वॉटरफॉल आहे. आता 2-3 दिवसापूर्वी ना मी याचा एक व्हिडिओ बघितला होता. खूप जास्त पाणी वरून पडत होतं ना, तो खूप जास्त मस्त असं डेकोरेशन होतं बॅक साईडचं. बट आता जस्ट कमी झालाय, पाऊस 2-3 दिवसापासून इकडे नाहीये. आणि हे बघा या अशा खाली केव्स आहेत. मी तुम्हाला फर्स्ट केवकडे नेते, जी की त्या साईडला आहे बिलकुल. तिथून मग आपण साऱ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करायला सुरुवात करेल. हिस्टोरिकल काय काय गोष्टी असतील अशा माझ्या माइंडमध्ये, ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. ही आहे फर्स्ट केव. सगळ्यात पहिले तुम्हाला मी इथं पाण्याचा सोर्स दाखवतो. हे बघा इथं पिण्याचं पाणी आहे. त्या काळात पण पिण्याचं पाणी असेल, आज पण पिलं जाऊ शकतं. वरती रूम वगैरे आहे. जस्ट ओपन म्हणजे पूर्ण प्लेन केव आहे. आणि जास्त करून केव्स इथं अशाच आहेत, पूर्ण प्लेन है ना. म्हणजे बघून मी जस्ट तुम्हाला एक केव दाखवून देतो की कशा प्रकारे तिथं काम असेल ना. हे बघा आता हे कशासाठी बनलेलं आहे हे आपल्याला माहित नाही. इथं काही दोरी वगैरे बांधून किंवा मग काहीतरी वर्क करत असतील, ते जस्ट आपल्याला समजत नाही. पण हे रूम्स आहेत आणि हे असं बनलेलं आहे, पूर्ण प्लेन अशा केव आहेत ना. आता तुम्हाला थोडीशी मी या केवची हिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न करतो. या बनल्या केव्हा असतील ना. आता बुद्धिझमचा टाइम सांगितला जातो ईसापूर्व 300 पासून आहे ना. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळानंतर ना बुद्धिझमला ना राजाच्या दरबारात खूप जास्त संरक्षण मिळालं आणि त्यानंतर बुद्धिझमचा चांगला काळ सुरू झाला आहे ना. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, बुद्धिझम, जैनिझम, हिंदुइझम, म्हणजे हिंदुइझमपेक्षा वैष्णविझम, शिविझम, वैदिक धर्म हे आहे ना परंपरा त्या काळात चालवत होत्या आणि त्या समिश्र होत्या. म्हणजे त्यांना असं नाव वगैरे ठेवलं जात नसेल माझ्या एक अंदाजे. आता जसं आपण सांगतोय की हा बुद्ध आहे, हा हिंदू आहे, हा आहे ते, ह्या डॉक्युमेंट्स वगैरे ह्या सिस्टम त्यावेळेस नव्हत्या. आणि त्यावेळेस त्यांच्या माइंडमध्ये या गोष्टी पण असतील की हा बुद्ध आहे. एकाच घरामध्ये असं पण राहत असेल की कोणी बुद्धिझमला फॉलो करत असेल, कोणी शिविझमला फॉलो करत असेल, कोणी वैदिक धर्म फॉलो करत असेल. म्हणजे ज्याच्या ज्याच्या थिंकिंगनुसार आणि ज्याच्या त्याच्या एक्सेप्शननुसार ना. जसं की मला
कुठला धर्म आवडतोय किंवा मला कुठली विचारधारा आवडते मी फॉलो करू शकतो, ह्या टाईप त्यावेळेस असा एक समय असेल. आता त्यावेळेस आहे ना प्रत्येक, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बुद्धिझम आणि जैनिझममध्ये ना, बुद्धिझम, जैनिझम, चारवाक आणि आजीवक हे जे विचारधारा आहे ना, याच्या म्हणजे हे त्या काळातले धर्म होते. धर्म मीन्स त्या काळातले विचारधारा होते. तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला आहे ना हे बघायला भेटतं की तिथं क्रिएटर सारख्या गोष्टी अवेलेबल नाहीत है ना. म्हणजे ही पृथ्वी कोणी बनवली, काय बनवली, यावर ना थोडं डिस्कशन म्हणजे त्यांचं आहेच नाही. मीन्स आहेच नाही म्हणजे ते मानतच नाही की हे कोणी बनवलं असेल. हे आपोआप साऱ्या गोष्टी बनल्या आहेत आणि ते पूर्णपणे थिंकिंग म्हणजे तर्कावर आधारित त्यांची विचारधारा आहे. तसं वैदिक धर्मामध्ये किंवा मग हिंदुइझम, शिविझम, वैष्णविझममध्ये ना ह्या गोष्टी मानल्या जातात की कोणीतरी क्रिएटर आहे ना. मग त्यानुसार ह्या केव कशा बनल्या असतील मी तुम्हाला आता जस्ट सांगतो. पहिल्या सेंचुरीमध्ये तर 3ऱ्या-4थ्या सेंचुरीमध्ये डिस्कशन वगैरे होत असेल राजदरबारी. म्हणजे त्या काळामध्ये ना 12व्या सेंचुरीपर्यंत आपण बघतो की राजदरबारामध्ये धार्मिक डिस्कशन व्हायचं. म्हणजे त्या काळात ज्या धार्मिक विचारधारा अवेलेबल असतील ना त्या बसून डिस्कशन वगैरे करत असतील आणि त्याच्यातून मग जी विचारधारा सगळ्यात पॉवरफुल समोर येत असेल ती राजा स्वीकारत असेल. मग ती राजाच्या दरबारामध्ये ती विचारधाराला सगळ्यात जास्त मान्यता प्राप्त होत असेल, तिला संरक्षण भेटत असेल, म्हणजे धार्मिक विचारधारेला संरक्षण भेटत असेल आणि मग ह्या अशा केव वगैरे बनल्या जात असतील. आता मी तुम्हाला एक प्रोसेस सांगतो. ह्या प्रोसेसमध्ये असं नका समजू की तुम्ही राजाचा जो धर्म आहे, राजाची जी विचारधारा त्यांनी फॉलो केली म्हणजे बुद्धिझम, जैनिझम, वैदिक धर्म वगैरे, तर तीच प्रजेची विचारधारा असेल असं नसेल. कारण की प्रजा एवढी डीपली जाणार नाही विचारधारा करण्यासाठी, विचार करण्यासाठी. तर बहुतेक ना मिक्सचर विचारधारा असेल. त्यावेळेस लोकधर्म पण होता. त्यावेळेस लोकधर्म म्हणजे आज आपण आदिवासी धर्मामध्ये बघतो ना, तो एक लोकधर्मच आहे. म्हणजे पूर्व परंपरागत आलेल्या साऱ्या गोष्टी ते फॉलो करत आहेत. तो एक लोकधर्म आहे. म्हणजे लोकधर्म पण त्या काळात अवेलेबल होता. म्हणजे पूजापाठ आणि त्याच्यानंतर मग अशा भूत प्रेत ह्या गोष्टी पण त्या काळात म्हणजे अंधविश्वासी लोक होतेच. आज जसे आहेत त्या काळात पण खूप जास्त होते. आता हे केव कशा बनल्या असतील तुम्हाला एक उदाहरण देतो मी. की अगं समजून घ्या एखाद्या राजाने त्याचा विचारधारा त्यांनी फॉलो केली, म्हणजे जी धार्मिक विचारधारा त्यांनी फॉलो केली, मग तो दान धर्म करत असेल. एक केव त्यांनी दान धर्म केली एखाद्या गुरुला, एखाद्या म्हणजे भिक्षूला वगैरे किंवा मग जैन साधूला, हिंदू साधूला दान करत असे तो. आणि ती केव बनवून मग ती त्यांना राहण्यासाठी, त्यांना पूजापाठ करण्यासाठी उपयोगात आणली जात असे ना. म्हणून अशा केव बनल्या गेल्या. तर मग ईसापूर्व 300 पासून म्हणजे आज 2300-2400 वर्षापासून तर ईसा नंतर 6 पर्यंत म्हणजे 6व्या सेंचुरीपर्यंत बुद्धिझमचा सगळ्यात जास्त प्रभाव होता या भागावरती. आणि त्यावेळेस आहे ना जास्त युद्ध वगैरे होत नसतील. त्याच्यामुळे ना बुद्धिझम मध्ये डिस्कशन करण्यासाठी ना तुम्हाला खाली माइंड पाहिजे. खाली मीन्स तुम्हाला जास्त बाहेर येईल असं युद्ध वगैरेची स्थिती नसल्या पाहिजे. तर मग त्या काळामध्ये बुद्धिझमला खूप जास्त चालना मिळाली असेल. कारण की बुद्धिझम तर्कावर आधारित धर्म आहे म्हणून त्या धर्माला खूप जास्त चालना मिळाली. त्या काळामध्ये बुद्धिझमच्या खूप जास्त तुम्हाला केव बघायला मिळतात. पण 6व्या सेंचुरी नंतर हालात असे बदलले की अरबांनी ना इकडं आपल्याकडं युद्ध करायला सुरुवात केली. इराणी वगैरे यांनी ना पूर्णपणे ह्या भागात घुसायला सुरुवात केली. राजा दाहिर वगैरे तुम्हाला माहित असेल. तर मग तो काळ आहे ना युद्धाचा काळ होता. आणि त्यानंतर आहे ना थिंकिंग प्रोसेस हळूहळू कमी होत गेली. म्हणजे बसून राजाच्या दरबारामध्ये बसून इतकी जास्त डीप चर्चा होत नसेल धर्मांवरती. ते सतत युद्धांमध्ये बिझी राहत असतील. आणि जो प्रदेश युद्धांमध्ये बिझी नव्हता, जसं काही इकडचा पाल प्रदेश, पाल राजांचा प्रदेश तुम्हाला माहित असेल, जो की आजच्या सेंटर भारतच्या बिलकुल पूर्वी साईडला ते पाल साम्राज्य होतं. त्याच्यामुळे तुम्हाला इथं बुद्धिझम लास्ट 10व्या सेंचुरीपर्यंत बघायला भेटतो. कारण की युद्धांना जास्त त्यांना सामोरं जावं लागलं नाही म्हणून त्यांच्या इथं डिस्कशन होत असेल. म्हणून ते त्या धर्माला म्हणजे धर्मांमध्ये डिस्कशन होऊन एक कुठला तरी धर्म फॉलो केला जात असेल. म्हणून आपल्याला ना 10व्या सेंचुरीपर्यंत बुद्धिझमचा पाल राजांमध्ये आपल्याला खूप जास्त हे बघायला भेटतो. पण ईसापूर्व 300 पासून तर 6व्या सेंचुरीपर्यंत बुद्धिझमचा खूप जास्त प्रभाव होता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला अशा केव बघायला भेटतात. आता बुद्धिझम मध्ये सुरुवातीच्या जे केव बनले आहेत त्याच्यामध्ये स्तूपा बघायला भेटतात. कारण की तोपर्यंत आपल्याकडं मूर्तिकला ही अवेलेबल नव्हती. म्हणजे मूर्तीला जी कार्विंग केली जाते ना ती एवढी जास्त डीप पद्धत आपल्याकडे नव्हती. तर त्याच्यामुळे जेव्हा कुशाणांनी ती 1ल्या-2ऱ्या सेंचुरीमध्ये तिकडनं आणली म्हणजे कुशाणांनी ती ग्रीकांकडनं शिकली असेल. बहुतेक सिल्क रूटने ती आपल्यापर्यंत आली. कुशाण जेव्हा भारतावर स्वारी करतात वगैरे, ते साम्राज्य जिंकतात आजच्या पेशावर वगैरे त्या साईडला, तर मग तिथं ते येऊन मूर्तिकला स्थापन करतात. मग हळूहळू ते पण बुद्धिझमला फॉलो करायला लागतात. मग त्या बुद्धाच्या मूर्त्या बनायला तिथून सुरुवात होते. तर नंतर मग आपल्याला 6व्या सेंचुरीपर्यंत बुद्धिझमचा खूप जास्त विकास होताना दिसतो. म्हणजे खूप जास्त मूर्त्या वगैरे पाहायला भेटतात. 7व्या सेंचुरीमध्ये मी तुम्हाला सांगितलं अरबांनी जेव्हा हमले सुरू केले तर त्यावेळेस मग एक विचारधारा अशी झाली असेल की युद्ध लढायचं आहे, तुम्हाला कंटिन्युअली तुमचा धर्म वाचवायचा आहे, तुमची भूमी वाचवायची आहे. कारण की अरब जेव्हा हमले करायचे ते असे बघायचे नाही की माणूस आहे किंवा हे ते पूर्ण काटमार करायचे. म्हणजे खूप जास्त
हिंसक रूपाने त्यांचे हमले राहायचे. आणि अरबांचा उद्देश एवढाच राहायचा की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना युद्ध जिंकायचंय, म्हणजे एकदम खतरनाक युद्ध लढायचे ते. तर त्यामुळे ना ह्या प्रदेशामध्ये ना एक अशी उफाण आली असेल की लोक युद्धामध्ये बिझी होत गेले असतील आणि हळूहळू जो विचारधारेवर आधारित जे धर्म परंपरा होते त्या हळूहळू कमकुवत होत गेल्या असतील आणि लोक परंपरा जास्त घुसत असतील समाजामध्ये. आज पण आपण जो धर्म फॉलो करतो ना, आता गीता किती जणांनी वाचली, गीतेमध्ये खूप जास्त थिंकिंग प्रोसेसने खूप जास्त गोष्ट शिकवल्या आहेत, पण ती पण नाही फॉलो केली जात. आज पण आपण लोक धर्मच फॉलो करतो. 7व्या-8व्या सेंचुरीपासून ना लोक धर्माची जी परंपरा धर्मामध्ये घुसली, जो आपण हिंदू धर्म समजतो त्याच्यात लोक धर्म जास्त आहे. तर तो घुसल्यानंतर मग तो 12व्या-13व्या सेंचुरीपर्यंत तोच राहिला, नंतर पण तोच राहिला. पण काही काळामध्ये काही राजांनी जैनिझमला पण थोडंसं संरक्षण दिलं, तर मग त्यांच्या पण केव बनत गेल्या. पण बुद्धिझमच्या आणि हिंदुइझमच्या इथं तुम्हाला केव बघायला भेटतात, त्या अलग अलग काळामधल्या आहेत. जसं 6व्या-7व्या सेंचुरीपर्यंत इथं बुद्धिझमच्या केव जास्त तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर मग वैष्णविझम, शिविझमच्या केव तुम्हाला खालच्या साईडला पाहायला भेटतात आहे ना. तुम्हाला लास्टमध्ये जैनिझमच्या बी केव पाहायला भेटतात. याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन मी बोलताना गेलंय, पण हे मी कधीतरी क्लिअर करेल अजून बारीकीने. याच्यावर माझा अजून अभ्यास चालू आहे. पण ह्या केव खूप सुंदर आहेत ना, ह्या केव खूप सुंदर आहेत आणि ही आपली धरोधर आहे, म्हणजे एक धरोहर आहे. याच्यावर तुम्ही असं हिंदू, बौद्ध, जैन वगैरे केलं नाही पाहिजे. ही खूप सुंदर अशी जागा आहे, पण हिस्ट्री खूप आपली डिफिकल्ट आहे. तिला समजलं तर तुम्हाला कळेल की ह्या केव कशा काय बनल्या असतील. अक्षरशः असा धरून धरून हात दुखायला लागला माझा, खूप वेळ बोलावं लागला मला. जवळजवळ 20 मिनिटं बोललो, त्याच्यातील हे कट करून मी लावतोय. आता हे बघा, हे केव्स वगैरे आहेत, इथून पूर्ण ओपन केव आहे. मी तुम्हाला एक जस्ट दाखवली ती त्या टाईप अशाच पूर्ण प्लेन केव आहेत, या बुद्धिझमच्या केव आहेत. आणि ह्या जास्त करून पूजापाठसाठी उपयोगात आणल्या जात असतील, है ना. पूजापाठ मीन्स बसण्यासाठी, साधू संतांना बसण्यासाठी वगैरे इथं बसून ते पूजा करत असतील, मौन धरत असतील, है ना. इथं बुद्धिझमचं एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं. आणि ना लोक आहे ना हेट करायला लागून जातात. मीन्स बुद्धिझम, हिंदुइझम, जैनिझम हे आपसमध्येच हेट करत आहेत. पण ही कल्चर आहे ना त्यांचं एकजूट होतं पहिले. हे आत्ता जस्ट 50, 60, 100 वर्षापूर्वी यांच्यात डिफरन्स तयार होत गेला. बट पहिले असं काहीच नसेल. बुद्धिझमची विचारधारा इतकी डीप आहे ना, मी जेव्हा तिला वाचतो ना तर इट्स अमेझिंग विचारधारा आहे. तसंच तुम्ही गीता वाचताय, हिंदुइझमची विचारधारा, गीता इज पॉवरफुल. जैनिझमचं पण तसं स्ट्रक्चर आहे, पॉवरफुल. तर हे साऱ्या धर्मांचे ना विचार वाचले गेले पाहिजे आणि त्याच्यापासून तुम्हाला भरपूर गोष्ट शिकायला भेटतात. हे बघा, इकडनं आलो आपण, इकडे साऱ्या ओपन केव्स आहेत. जस्ट याच्यावरती अशी कार्विंग वगैरे सुंदर तुम्हाला दिसते आणि तुम्हाला कार्विंगच्या साऱ्या केव दाखवेल मी. आता हे बघा, ही सगळ्यात जुनी केव असेल ना, 7व्या-8व्या सेंचुरीची केव आहे. आणि विचार करा यार तुम्ही, किती पेशनेट असतील ते, किती किती विचार करून ते एक एक पत्थर मारून 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 त्यांनी पूर्ण कोरलेलं आहे. आणि तुम्हाला ही गोष्ट अजून सांगतो मी, हे जे कारागीर असतील ना, हे काही बौद्ध भिक्षू वगैरे नसतील, हे सामान्य लोक असतील, सामान्य कारागीर असतील. आणि त्या काळामध्ये एवढा जास्त व्यवसाय नसतील लोकांना ना, तर मग ते कार्विंग वगैरे शिकले असतील आणि ती प्रोसेसमध्ये ना इथं गावं बसत असतील फक्त. म्हणजे खूप जास्त लोक येऊन सण कार्विंग करण्याचं काम करत असतील. आणि त्यावेळेस रोजगार वगैरे एवढा जास्त नसेल ना. रोजगार म्हणजे त्यांना काही 300, 400, 500, 1000 रुपये रोज तर नसेल. त्यांना फक्त खाण्यासाठी धान्य वगैरे पाहिजे. म्हणजे त्यांना फक्त तुम्ही ना पोषक त्यांना एक आहार द्या आणि थोडंफार काही त्यांच्या गरजा असतील त्या पूर्ण करा, तर ते पूर्ण केव बनवत असतील. तर त्या काळामध्ये ना राजांना एवढा खर्च नसेल लागत, म्हणून इथं ना खूप सारे लोक बाहेरच्या साईडला खूप सारे लोक येऊन बसत असतील. हे डिस्टन्स तुम्ही बघताय का, हे तिथून इथपर्यंत जवळजवळ 100 मीटर मध्ये, त्याच्यापेक्षा जास्त वाटतं मला. आणि इथं ती बुद्धांची मूर्ती खूप सुंदर असं. हा पूर्ण जेवणासाठी हॉल असेल ना, जेवणासाठी बसण्यासाठी. किंवा मग इथं काहीतरी बुक वगैरे ठेवून ते वाचन करत असतील. बुक मीन्स त्या काळात बुक तर नव्हते, पण जे पानावरती लिखाण केलं जायचं, त्या गोष्टी तिथं बसून सण ते वाचत असतील, असं एक समजून चला पाठशाळा वगैरे. बघा, आपण 10व्या नंबरच्या केवकडे आलोय आणि माझ्या अंदाजे ना इनसाइड मध्ये ना स्तूपा वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार. ही माझ्या अंदाजे इंद्रसभा वगैरे अशी काहीतरी नावाची केव आहे. जस्ट तिचं नाव काय मी तुम्हाला सांगतो. ही बघा, ही चैत्यविहार आहे आणि संगीत शाळा म्हणून ही जी बांधकाम आहे त्याला संगीत शाळेचं तत्व म्हटलं जातं. जस्ट वरती बघा, वरच्या साईडला पण येते खूप सुंदर अशी कार्विंग वगैरे तुम्हाला वरती बघायला भेटते या साईडला पण. आणि आपण इनसाइड मध्ये जाऊया. साईडमध्ये जातोय आपण. जस्ट बॅटरीचा फायदा आहे मला. हे बघा, तुम्ही बारीकीने बघू शकता बॅटरी असल्यावरती. हे बौद्ध म्हणजे मागच्या साईडला आहे ना एक स्तूपा आहे आणि त्याच्यावर पुढच्या साईडला बौद्धांची अशी आकृती कोरली गेलेली. आणि जस्ट इतकं सुंदर मी आतापर्यंत नाही बघितलं होतं, कारण की बॅटरी असल्यामुळे तुम्हाला लक्षात येते. हे बघा, वरच्या साईडला किती सुंदर कार्विंग आहे.
है ना. हे बौद्ध त्यांच्या हातामध्ये काहीतरी माळा आहे, ते माळा जपताय वाटतं है ना. खूप सुंदर असं हे बघा. वर बॅक साईडला स्तूपा. आता हे स्तूपांमध्ये ना 2 प्रकारच्या स्तूपा असतात. एका स्तूपामध्ये ना जो बौद्ध भिक्षू, जो की खूप महान बौद्ध भिक्षू असेल ना, ते गेल्यानंतर हे ना त्यांची अस्थिया ठेवल्या जायच्या. आणि दुसरी खाली स्तूपा असायची, ती अशासाठी असायची की तिच्या समोर बसून सण पूजा वगैरे, म्हणजे मौन वगैरे पकडणं, हे त्या गोष्टी ज्या की परंपरागत बौद्धिझममध्ये ज्या गोष्टी केल्या जायच्या ना, त्या स्तूपासमोर बसून केल्या जायच्या. तर स्तूपामध्ये पण 2 प्रकार असतात. पहिले तर मी हातामध्ये शूज घेऊन फिरत आहे, कारण की मला आहे ना प्रत्येक ठिकाणी शूज काढायला परवडणार नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, अशा साऱ्या, आता ही समोर एक केव आहे ना, अशा खूप साऱ्या केव्स अशा आहेत ज्या प्लेन आहेत. इनसाईडमध्ये तुम्हाला जास्त कार्विंग वगैरे बघायला भेटत नाही, म्हणून मी जास्त ते फिरणार नाही. मेन केव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा. बुद्धिस्ट केवमध्ये ना 12 नंबरची केव तुम्हाला बघायलाच पाहिजे. इतकी सुंदर आहे ना, 3rd मजल्यावरती इतकी जास्त कार्विंग केलेली, इतकी बुद्धांचे इतके सारे रूप तुम्हाला तिथं पाहायला भेटतात ना. मी जस्ट फर्स्ट टाइम जेव्हा आलो होतो ना, मी खूप जास्त इन्स्पायर झालो होतो त्या गोष्टीपासून. मीन्स तिथपर्यंत कोणी जात नाही वरतीपर्यंत, खालूनच लोक फिरून फ्री होतात. आता जस्ट असे होल तुम्हाला दिसत आहेत ना, इथं पण काहीतरी असेल बरं का. आणि हे पण जुनंच बांधकाम तुम्हाला दिसतंय. हे इकडच्या साईडला तुम्हाला वरच्या साईडने पण बांधकाम होतं. वरच्या साईडने म्हणजे गेट वगैरे असेल ना. चला आता इनसाईडमध्ये जाऊया. हे बघा, इथं पण एक केव आहे छोटी. हे बघा, इकडे पण सुंदर अशी कार्विंग. या साईडने आपण आलोय. इकडे वरच्या साईडला तुम्हाला एक छोटा रूम वगैरे दिसतोय. त्या साईडला पण कार्विंगने असे रूम बनलेले आहेत. आणि इकडनं आहे ना, याला खूप असं फर्स्ट केवसाठी जाण्यासाठी, म्हणजे फर्स्ट मजल्यावर जाण्यासाठी इकडनं चढावं लागेल तुम्हाला. जस्ट त्या साईडने जाऊन मग दुसऱ्या याच्यावरती जाण्यासाठी तिकडनं चढावं लागेल. खूप टेक्निकली खूप सुंदर बनवलेलं आहे. तर चला वरती जाऊन आणि पूर्ण बारीकीने मी तुम्हाला ही केव दाखवणार आहे. ह्या गुफेला 3 तल गुफा म्हटलं जात आहे ना. 8व्या शताब्दीमध्ये ही बनली गेली होती ना. ही भगवान बुद्धांना समर्पित आहे. त्यांचे इतके सारे रूप इथं पाहायला भेटतात ना, की जस्ट माझ्या अंदाजे कोणत्या साईडने जायचं आपल्याला. इकडं पण दिसतोय आणि इकडं पण दिसतोय. माझ्या अंदाजे ह्या साईडने रोड आहे त्याला. हे आता ह्या साईडला आहे ना, तुम्हाला खाली जास्त दिसणार नाहीये. हे बघा, अशा टाईप दिसतंय. खूप जास्त कार्विंग वगैरे दिसत नाहीये. किंवा इन साईडला असेल. आणि ही खूप मोठी आहे, 100 मीटर 100 ते 150 मीटर इन साईडमध्ये अशी फैललेली आहे. लांबी म्हणजे डोंगरामध्ये. या साईडला तुम्हाला काही दिसत नाही आहे ना. छोटा बुद्धांचं एक, म्हणजे छोटं मीन्स बुद्धांचं एक स्क्रिप्चर बनलेलं आहे. हे बघा, एक सुंदर असं. चला वरच्या साईडला जातो. वरच्या साईडला तुम्हाला दाखवतो मी खूप सुंदर असं. बुद्धांचे किती रूप आहेत ना, खूप सुंदर असं या साईडला. आणि या साईडला पायऱ्या आहेत. आता वरती जातो. वरती खूप सुंदर कार्विंग आहे, इतकी सुंदर की तुम्ही सुद्धा म्हणाल की वा यार. बट अरे रॉंग साईडला नको काय. नाही, हे बघा, इकडे एक छोटी गुफा बनली आहे. याच्यामध्ये तुम्हाला इकडे बघा बुद्धांचे अनेक रूप बघायला भेटतायत है ना. माळा जपताना, मौनमध्ये है ना, हे मेडिटेशन करत आहेत. असंख्य रूप त्यांच्यावर. आता काली आलेली आहे. पावसाळ्यामध्ये जी घाण जमा होते ना, ती साफ केली जात नाही होते इथं. त्याच्यामुळे ते जसे तसे राहते. हे बघा, हे बुद्धांचंच एक हे अवलोकेश्वर म्हटलं जातं यांना वाटतं है ना. सुंदर असं. चला वरच्या साईडला जाऊया. सांगायचं राहिले, हे बघा, इथं गेट होता. म्हणजे त्या काळामध्ये वरच्या गुफेवर येण्यासाठी पण तुम्हाला गेटने पार केलं जात होतं. हे बघा, इथं पण गेटला रस्ता कोरलेला आहे. म्हणजे हा लाकडाचा गेट असेल. तर इथं बुद्ध भिक्षू वगैरे राहत असतील. आता ही दुसरा तल आहे ना. 3 तल गुफा ही दुसरा तल आहे. आणि त्या साईडने तुम्हाला वरती चढावं लागेल. म्हणजे इकडनं फर्स्ट मजल्यावर येण्यासाठी या साईडने, सेकंड मजल्याला जाण्यासाठी, 3rd मजल्याला जाण्यासाठी त्या साईडने. आता इकडे बघा, सुंदर असं. हो. हे बघा, ह्याच्यावर बी लोकेश्वरांचं चित्र वगैरे कोरलंय. या अजंठाच्या गुफा वगैरे तुम्ही बघितल्या असतील ना, त्यामध्ये तुम्हाला असे चित्र भेटतात, भिंती चित्र. ते खूप युनिक आहे. मी कधी जाणार आहे अजंठाला, पण आपण मध्ये जाऊया. सगळ्या गुफांमध्ये ना मीच एकटा आहे असं वाटतं मला. वरती कोणी येत नाही बरं का. जीव घाबरतो लोकांचा, माझा बी घाबरतो. बट हे बघा, हे बुद्धांच्या बाहेर जे असतात ना, ते वाव, इथं आवाज येतोय भरून. इथं इथं लॉक केलंय. तुम्हाला बुद्ध दाखवतो किती मोठे. बघा, समजत असेल का नाही तुम्हाला. खूप मोठं, खूप उंचीला मोठे असे मौन अवस्थेत बसलेले बौद्ध आहे तिथं. खूप सुंदर. चला आता बाहेरच्या साईडला जाऊया. वट वागळं इथं लटकले. हे बघा, दिसतंय तुम्हाला.
1 सेकंड तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, यांचा आवाज येतो ना तर माणूस घाबरून जातो. मी तर एका ठिकाणी गेलो होतो ना बाहेर, एक गड आहे, त्याला भूतिया किल्ला म्हटलं जातं. माझ्या अंदाजे उत्तर प्रदेशमध्ये कुठेतरी. तो खूप प्रसिद्ध आहे भूतिया किल्ला म्हणून. तर तिथं आहे ना असे वटवागळं इतके जास्त आहेत. तर त्या किल्ल्याला त्या वटवागळांमुळे ना तिथं असं सांगितलं जातं की भूतं वगैरे त्या किल्ल्यामध्ये असतात. म्हणजे वटवागळांमुळे तो किल्ला बदनाम होऊन गेलाय. इकडनं आलो आणि तुम्हाला सांगितलं ना त्या साईडला वरती जाण्यासाठी खाली जाण्यासाठी रोड आहे आणि इकडे वरती जाण्यासाठी. आता वरच्या गुफा आहेत इकडे पण तुम्हाला बुद्ध दिसत आहेत. जे ही कोणती मुद्रा आहे त्याबद्दल मला माहित नाही, बट ह्या मुद्रेमध्ये तुम्हाला बुद्ध बघायला मिळत आहेत. खूप सुंदर असं या साईडला बघा असंख्य रूप, हे स्तूपा, अशी स्तूपा बघितली का तुम्ही सुंदर अशी. हे बघा असंख्य रूप इथं पाहायला मिळत आहे. जस्ट आता वरती जाऊया आपण. वरती तुम्हाला मी खूप सुंदर अशी कार्विंग दाखवणार आहे, म्हणजे खूप सुंदर. आता हे बघा बुद्धांचं एक रूप आहे. त्यांच्या आजूबाजूला असे 2 स्ट्रक्चर वरती पण दिसतंय ना, खूप आजूबाजूला असे. हे राजे लोकांचंच प्रतिबिंब असेल की बुद्धांसमोर आपण शरण आहोत या टाईप. हे आता मौन मध्ये बसलंय. हे बुद्धांचं एक रूप. अजून हे कशा प्रकारे बसले है ना, यांचे हात वगैरे डॅमेज झाले. हे बघा है ना, सुंदर असंख्य रूप आहेत तिथं बुद्धांची. हे बघा आता हे मौन मध्ये सारे बुद्ध बसले. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची अजून सांगतो मी तुम्हाला. बौद्ध म्हणजे गौतम बुद्ध नाही, बुद्ध खूप झालेत. जर शेकडो मध्ये बुद्ध झाले असेल. गौतम बुद्ध यासाठी प्रसिद्ध झाले की गौतम बुद्ध हे राजाचे मुलगा होता ना. गौतम बुद्ध एक प्रसिद्ध राजा होते, त्यांचा मुलगा असल्यामुळं गौतम बुद्धाला. आता समजून घ्या, एखाद्या माझ्यासारख्या व्यक्तीने किंवा एका गरीब व्यक्तीने अगर संन्यास घेतला तर त्याची चर्चा खूप कमी होईल. पण बौद्धांसारखा व्यक्ती मीन्स राजाचा मुलगा संन्यास घेते म्हणजे धन संपदा साऱ्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल आहे. खूप सुंदर अशी पत्नी वगैरे, मूल आहे. अशा स्थितीमध्ये अगर तुम्ही संन्यास घेतायत ना तर तुमची जास्त चर्चा होईल. तर बुद्धांची त्यामुळे जास्त चर्चा झाली. म्हणून गौतम बुद्धाला बौद्ध धर्मामध्ये सर्वात जास्त उंचीचं स्थान आहे. तर बुद्ध खूप झाले पण गौतम बुद्ध स्पेशल होते म्हणून त्यांना जास्त हे केलं जातं ना, नाव घेतलं जातं त्यांचं. हे बघा किती सुंदर रूप आहे तिथं आणि असंख्य रूप आहेत बुद्धांचे. हे मला समजत नाही यांची. हे कधी मी बुद्धांच्या ह्या कलांबद्दल कधी जाणलेलं नाही. पण हे ह्या मूर्त्या आहे ना तुम्हाला हे डॅमेज दिसत आहेत. या काळाच्या ओघामध्ये आक्रमणामध्ये डॅमेज झाले आहेत है ना. हे बघा इथं पण आक्रमण झाले. पण ह्या साईड जेव्हा 12व्या सेंचुरीमध्ये पूर्ण जागा खाली झाली असेल ना, कारण की 12व्या सेंचुरीमध्ये मलिक काफूरने ह्या भागामध्ये प्रवेश केला होता अलाउद्दीन खिलजीच्या सेनापतीने. त्यानंतर मग इथले भिक्षू वगैरे पळून गेले असतील, निघून गेले असतील है ना. तर मग ह्या जागा तेव्हापासून खाली झाल्या. तर 400-500 वर्षापर्यंत या पूर्णपणे खालीच होत्या. इंग्रजांनी यांचा 18व्या का 19व्या सेंचुरीमध्ये शोध लावला आणि मग इथं जे घाण वगैरे कचरा वगैरे होता ना तो पूर्ण काढून मग त्यांना परत लोकांसाठी बघण्यासाठी हळूहळू त्या ओपन झाल्या. म्हणजे आत्तापासून 100 वर्षापूर्वी आपण या केव शोधू शकलो आहोत. म्हणजे त्या पूर्वीपासून होत्या पण त्या शोधू शकलो आहोत आत्ता जस्ट. हे बघा सुंदर. हे बघा किती सुंदर. ही कार्विंग किती बारीकीने केली असेल ना, खूप सुंदर. ह्या साईडला कैलाश गुफा आहे. आता जस्ट पाणी घ्यायला आलो होतो आपण इथं आणि खाली ना व्यवस्था आहे वगैरे जेवण खावण्याची. तुम्ही बसून इथं जेवण वगैरे करू शकतात अगर बाहेरून पण आणतायत तरी. आणि इथं येऊन कॅन्टीनमध्ये खाऊ पण शकतात. म्हणजे इथली ना सिस्टीम मला खूप आवडली या भागातली. जसं दौलताबाद किल्ल्यावर पण खूप सुंदर असं जेवणा खावण्याची व्यवस्था केली होती. टॉयलेट बाथरूम या गोष्टी. तिकडं टॉयलेट बाथरूम आहे खालच्या साईडला, तो खूप सुंदर आहे. आता जस्ट आपण कैलास टेम्पलच्या समोर उभा आहे. हातामध्ये शूज आहे आणि ह्या साईडला आहे ना पूर्ण लेणीविषयी लिहिलं गेलं आहे ना, कैलास लेणीविषयी. कैलास लेणी ही सर्वात मोठी खडकमध्ये कोरून बनवलेलं मंदिर आहे ना. आजूबाजूला जवळजवळ 200 पेक्षा अधिक वर्ष कालावधी लागला होता या बनण्यासाठी ना. 10 पिढ्यांनी इथं काम केलेलं आहे. जवळजवळ 735 ते 757 दरम्यान म्हणजे राजा दुर्गाच्या काळात याचं सुरू झालं. राष्ट्रकूट राजा दंती दुर्गाच्या काळात आणि हे संपलं प्रथमच्या काळात ना, कृष्ण प्रथमच्या काळात. कैलास लेणीमधील नक्षीकाम अनेक वर्ष राष्ट्रकूट राजांच्या देखरेखीखाली सुरू झालं, म्हणजे सुरू होते. म्हणजे लॉंग पर्यंत सुरू झालं आहे. आणि 911 मध्ये मंदिराचे जीर्णोद्धार, प्लास्टर पुन्हा रंगवले गेले ना. म्हणजे एक टाइम ते मी तुम्हाला रंगीत पण दाखवेल. ते रंगवलेलं तिथं आत्ता पण तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये खूप सारे आयताकृती, नंदी मंडप, नाट्य मंडप, अर्थमंडप, स्थळ मंडप, अर्धरांग गर्भगृह, 5 लघु मंदिरे, साऱ्या गोष्टी तुम्हाला मी आता दाखवणार आहे. जस्ट आता मध्ये जाऊया आपण. या मंदिर खूप सुंदर आहे इनसाइड मध्ये आणि नमुना आहे हा.
एक जागतिक वारसा आहे हा, आणि त्याला तसं सांभाळलं पण गेलंय. त्या साईडला किती सुंदर असे कार्विंग दिसते ना, पूर्ण बाहेरच्या साईडला. आता इनसाइड मध्ये आपण जातोय आणि फर्स्ट इनसाइड मध्ये दरवाजामधून मध्ये जाताच आपल्याला एक कार्विंग दिसत आहे समोरच्या साईडला. ती बी खूप सुंदर. जस्ट हे बघा, खूप सुंदर असं. मी हातामध्ये शूज घेऊन चालत आहे ना, लोक माझ्याकडे बघताय. हे बघा किती सुंदर आहे ना. ह्या साईडला पण कार्विंग आणि समोरची कार्विंग बघा. आणि जस्ट हे वीजच्या नोट्यावरती दिसतं ना ते चित्र आहे, ते स्तंभ आहे ना, विजय स्तंभ. हाती वगैरे, या साईडचा हाती तुम्हाला शाबूत आहे. काकांकडनं मी वीजची नोट घेतली 20, बिकॉज आहे ना मला आहे ना हे जे स्तंभ आहे ना, हे असं स्तंभ दाखवायचं आहे. जस्ट हे ह्या साईडचं नाही आहे, त्या साईडचं आहे, पण तुम्हाला दाखवेल मी आहे ना. आता हे वरच्या साईडला आता बंद केलंय वरती जाण्यासाठी, पण मी ही वीजची नोट घेतली काकांकडनं 20ला 20 एक्सचेंज करून. हे वरच्या साईडला बंद केलंय, पण ह्या साईडला पण कार्विंग आहे. नाही, पुढच्या साईडला आहे, ते पुढच्या साईडने चढावं लागतं. तर हे मंडप होत्या, इथं रूम वगैरे असतील, जे पुजारी वगैरे ह्या ठिकाणी काम करत असतील ना, काम मीन्स पूजा वगैरे करणारे. आता इथं असंख्य मूर्त्यांचे रूप वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे. जस्ट हे बघा यार, इतकं काम आहे ना इथं. इथं हे बघा, रामायण महाभारत, ह्या साईडला रामायण आहे वाटतं. हे रामायण दिसतंय, हां रामायण आहे का, हे महाभारत आहे, आणि त्या साईडला रामायण आहे. मी तुम्हाला बारीक डिटेल सगळं दाखवतो. आता चला पहिले त्या साईडला जाऊ, नाही फर्स्ट असं घुमून त्या साईडला जाऊ. हे ना महाभारत आहे ना, हे बघा वरच्या साईडला. इथं पांडव तुम्हाला, हे बघा इथं भीम तुम्हाला दिसतोय गदा वार करताना. लास्टमध्ये हे इथं लिहिलेलं आहे, इथं मेन्शन केलेलं आहे महाभारत. तर हे पूर्ण महाभारत कार्विंग केले गेलेलं आहे. म्हणजे किती अशी बारीक कार्विंग केली गेलेली नाही. खालची पण एक कहाणी असू शकते, जस्ट आपल्याला त्याच्याबद्दल माहित नाही, पण ती पण एक कहाणी असेल. वरचं बघा किती सुंदर आहे. फर्स्ट पासून महाभारत तुम्ही समजू शकता की कसं महाभारत घडलं वगैरे. साऱ्या डिटेलिंग इथं फिक्स केले गेलेले आहे कार्विंगने. आणि जस्ट ह्या मूर्त्या बघा तुम्ही, ज्यावेळेस त्या पूर्णपणे अवेलेबल असतील ना, त्या किती सुंदर दिसत असतील. म्हणजे जस्ट तुम्ही बघतच राहाल. आणि ही दुसऱ्या मजल्यापर्यंत आहे, म्हणजे इथून वर चढण्यासाठी एक वाट आहे. आता जस्ट बंद केली ते वाटतं, पण वरती पण मजला आहे त्याला. आणि इथं खूप सारे असे सुंदर तुम्हाला कार्विंग बघायला भेटतात, जे की पूर्ण त्या साईडला आता इथून समोरून दिसते बघा है ना. अशी पूर्ण कमीत कमी शेकडो असे कार्विंगचे तुम्हाला नमुने बघायला भेटतात. आणि ह्या साईडला पण हा स्तंभ, विजय स्तंभ, हा पण खूप सुंदर आहे. आता विचार करा, हा स्तंभ बनवण्यासाठी, पूर्ण मंदिर बनवण्यासाठी किती बारीक कार्विंग केली असेल. आणि त्याच्यामध्ये त्यांचा प्लॅन असेल की इथं असा स्तंभ बनवायचा आहे, तर मग स्तंभासाठी पण तेवढीच जागा सुटली पाहिजे. आता हा स्तंभ त्या स्तंभाचं माप पण सिमिलरच आहे. तिकडे हाती लागला आहे, तो हातीचं माप, त्या हातीचं माप पण सिमिलर आहे. म्हणजे किती बारीकीने काम केलं असेल, किती आर्किटेक्टली त्यांचा दिमाग किती पॉवरफुल असेल. जस्ट इमॅजिन यार तुम्ही, म्हणजे आपण समजू शकत नाही. जस्ट अजून ही बघा, हे अलग असं स्ट्रक्चर आहे ना. आणि इकडे पण कोरलंय. आता हे तर वरती बनलेलं आहे, पण ह्या वरती पायऱ्या चढणारे होते, त्यांना पण कोरीव कामाने हे केलेलं आहे. इथं पण पूर्ण मंदिर. अजून एक गोष्ट सांगतो, ही बघा पाणी जाण्यासाठी, म्हणजे तिथून जे पाणी वरून जे पडत असेल, केव मध्ये जे पाणी जमा होत असेल ना, ते पाणी जाण्यासाठी परत हे त्यावेळेसच बांधकाम आहे. मीन्स आता दगड वगैरे ते आता फिक्स केले आहेत, पण त्यावेळेसच असं त्यांनी कोरलं होतं, आणि त्याच्याने पूर्ण पाणी बाहेर जात होतं. म्हणजे फुल पॉवर, त्यांच्याकडे फुल प्लॅनच होता है ना. त्यांनी प्लॅन घेऊनच चालले होते ते, की असं असं मंदिर असेल, अशा अशा गोष्टी आपण त्याला हे करू. आता इथं एक रूम तुम्हाला दिसतोय, इथं काय हे ते माहित नाही, फिक्स केलंय त्यांनी. पण इथं पण एक छोटासा असं काहीतरी असेल ठेवण्यासाठी. हे जाळीदार आहे बघा, खूप सुंदर आहे ब्रो. इथने बघा, हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना, या साईडला खूप अशी कार्विंग आहे. इथं पण तुम्हाला दिसते सगळे असे शेकडो असे शिवाचे रूप तुम्हाला इथं बघायला भेटतात. शिव तांडव वगैरे है ना. हे बघा ह्या साईडला है ना, शिव पार्वती. जस्ट ह्या साईडला अजून एक आहे, सिंगल शिव है ना. अनेक असंख्य रूप बघायला भेटतात. बट म्हणजे ह्या साईडला पूर्ण असे तुम्हाला लावले आहेत. आणि हे मंदिर, आणि बॅक साईडला एक तुम्हाला हाती आहे बघा, किती सुंदर अशी कार्विंग दिसते. त्याची फक्त सोंड मुडलेली आहे. सोंड मीन्स त्याचे दात मुडले आहेत. बट बघा किती सुंदर अशी कार्विंग, त्याचे डोळे वगैरे अजून पण शाबूत तुम्हाला बघायला भेटत आहेत. म्हणजे हे मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे यार. जस्ट मी इतका हॅपी होतो ना, मी थर्ड या फोर्थ टाइम इथं आलेलो आहे. मी बघून डायरेक्ट 2 मिनिटं तर डायरेक्ट स्तंभ होऊन जातो की यार काय वस्तू बनवली त्यांनी. आणि जस्ट हातींच्या वरती पण तुम्हाला कार्विंग बघायला भेटते. हे बघा किती सुंदर कार्विंग. म्हणजे जिथं मोका भेटला तिथं त्यांनी त्यांची कला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा तो व्हाईट कलर आहे, जो की आपल्या नॅचरल कलर, फुलांपासून बनलेला कलर याच्यावरती अप्लाय केला गेला होता. 2 टाइम अप्लाय केला गेला होता. एक फर्स्ट टाइम बनल्यानंतर
आणि सेकंड जीवनोद्धार केला होता 911 मध्ये, त्यावेळेस कलर अप्लाय केला गेला होता. तर तेव्हाचा कलर आत्तापर्यंत शाबूत येतो है ना. किती सुंदर. इथं बी सुंदर कारवी वगैरे बघायला भेटते ना आपल्याला. आणि ह्या साईडला वरती जाऊन तुम्ही वरती बघू शकता 3 मजले यावेळेस, फर्स्ट सेकंड आणि थर्ड, म्हणजे 3ऱ्या मजल्यापर्यंत तुम्ही तिथं कार्विंग वगैरे बघू शकता. तिथं एक म्हणजे इथं जे या मंदिराची देखरेख करणारे जे साधू संत लोक होते ना, ते पुजारी लोक, त्यांना इथं थांबवलं जायचं. त्यांची रूम्स आहेत वरच्या साईडला. आणि जस्ट त्या साईडला पुढं पण तिकडे काही जागांवरती आपल्याला रूम बघायला भेटतात. जसं इथं पण आहे ना 1-2 रूम अशी इनसाईडमध्ये आहेत. या साईडला पण आहे ना, तिथं आहेत, वरच्या साईडला पण होते. आणि आता हे रामायणचं स्ट्रक्चर आहे ना, हे बघा पूर्ण रामायण इथं शो केले वानर सेना है ना, ही युद्ध वगैरे. इथं तुम्हाला आता रावणाचा वध वगैरे दिसेल. जस्ट हे बघा पूर्ण रावण म्हणजे पूर्ण रामायण इथं फिक्स केले गेलेले आहे ना. इमॅजिन करा यार, ज्यावेळेस त्यांची ही कार्विंग एकदम नवी असेल ना, तर तुम्ही ना पुस्तक वाचण्याची गरज नाही. त्यावेळेस तर एवढं लिहिलेलं असेल बी नाही है ना, मीन्स लिहिलेलं खूप कमी लोक वाचत असतील. तर मग ते अशा गोष्टीतून वाचत असतील है ना, रामायण महाभारत समजत असतील. आता हे रामायण आहे, त्या साईडला महाभारत आहे. हे बघा इथे पण वानर सेना लढते. हे वानराचं मुख बघा किती सुंदर कार्विंग केलेलं. आणि हे राक्षसाबरोबर लढला जाते ना. तर इतकं सुंदर असं कार्विंग आहे हे, अमेझिंग. आता मी एक अशा जागेवरती उभा आहे जिथं 20ची नोट चा फोटो घेतला गेलाय ना. 20ची नोट इथूनच अशी फोटो काढून त्याच्यावरती छापली गेली आहे बघा हे. आणि ह्या 20च्या नोटची पण स्टोरी आहे. मी एकाकडनं मागून घेतली, म्हणजे इथे गाईड होते ना, त्यांच्याकडनं मागितले 20 रुपये, त्यांना चेंज केले अँड घेतली त्यांच्याकडनं. तर ही आहे ती जागा. खूप सुंदर. आता मी तुम्हाला वरच्या साईडला नाही, ते पण एक गोष्ट अजून दाखवतो. हे बघा हा आहे ना पूर्ण बांधकाम आहे, मध्ये असं ब्रिज आहे आणि ब्रिजवरून त्या साईडला मंदिरावरती जायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, इथं पण त्या काळी ब्रिज होता, असा ब्रिज होता. म्हणजे हे बघा इथून असा जॉईंट होता की वरच्या केवर जाण्यासाठी तिथूनच असं सरळ जायला जात होतं. आता इकडनं उतरण्याचा मार्ग आहे, पण चढण्याच्या मार्गाने जाऊ. आणि तुम्हाला इथं पण ब्रिज दिसतोय ना, तो मजबूत आहे. त्या साईडचा तुटला असेल बिकॉज त्याच्यावर एखादा दगड वगैरे पडला असेल म्हणून. आता हे बघा अजून शिवचं एक तांडव असं मोठं रूप ह्या साईडला पण है ना. आता चला वरच्या साईडला जाऊया. खूप अमेझिंग मंदिर आहे ब्रो. तुझी इथं ठेवले होते मी, आता पण शाबूत आहे. आणि अजून एक गोष्ट आहे बघा, इथं सुंदर कार्विंग. आता ही पण अशी केव करून म्हणजे पूर्ण कार्विंग करूनच वरतीपर्यंत जाण्यासाठी रोड वगैरे आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती एक्साइटेड, मी किती हॅपी हे दिसत असेल. आणि जस्ट तुम्ही पण इथं याल ना तर हॅपीच व्हाल. हे बघा सुंदर वरती कार्विंग, म्हणजे जस्ट इथं आल्यानंतर तुम्हाला ना हॅपी 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 बस. आणि अजून एक विशेष गोष्ट दाखवतो वरती गेल्यावर. इथून वरती आलो आणि हे बघा, हा तुम्हाला कलर दिसतोय ना, हा जस्ट व्हाईट नव्हता, याच्यावरती पिवळा हिरवा कलर पण याला लावला गेला होता है ना. म्हणजे आपण जस्ट असं समजतो की एक कलर होता आणि तो खूप जाड लेअर मध्ये होता. बघा किती जास्त जाड लेअर दिसते है ना. म्हणजे पहिले त्याला पूर्ण लेप दिला गेला असेल व्हाईट, आणि मग त्याच्यावरती पेंट केला गेला असेल. हे बघा इथं दिसतंय बघा, व्हाईट हा लेप आहे, त्याच्यावरती लाल कलर आहे, गेरुवा कलर आणि पिवळा आणि हिरवा, जो की पाना आणि फुलांपासून बनलेला कलर असेल. हे ते टेम्पल मध्ये खूप सुंदर असं शिवलिंग इथून दिसतंय. वाह. इथून तुम्ही नोटीस करू शकताय बघा, हे वरची साईज आणि याची साईज एकदम सिमिलर आहे. वरची कार्विंग आणि याची कार्विंग तुम्हाला ती पण सिमिलर दिसेल. थोडासा चेंज वाटतोय पण हाईट सिमिलर आहे, एक सारखंच बनलेलं आहे ते. जशी त्यांची जशी कार्विंग याची आहे सिमिलर याची पण कार्विंग तुम्हाला दिसते. म्हणजे एका स्टाईलमध्ये ते पूर्णपणे डेव्हलप केलं गेलं होतं. आता मंदिरामध्ये आपण जातोय, हे बाहेरच्या साईडला असं हे बघा सुंदर. आता बारीक लक्ष द्या. ओके, दॅट्स गुड. हे बघा किती सुंदर कार्विंग आहे. आता ही कार्विंग इथं तुम्हाला दिसतात आहे का नाही बघा. ह्याला पण असं बारीक कार्विंग केलेलं आहे. ही कार्विंग बघा यार किती सुंदर आहे ब्रो. पुऱ्या मंदिरामध्ये कार्विंग आहे ना. वरच्या साईडला बघा पूर्ण असं ते काळीक लागली त्याला. हे बघा वरच्या साईडला पण उलट्या साईडला पण कार्विंग आहे. शिवचं एक रूप दिसतंय तुम्हाला वरती है ना. इथं शिवलिंग पहिले आहे ना इनसाइड मध्ये जाऊ दिलं जात होतं, पण आता जस्ट बंद केलंय वाटतं. मोठं शिवलिंग यार, माझ्या हाईट एवढं शिवलिंग आहे तिथं. वाव यार, अमेझिंग ब्रो. पिलर्स वरती कोरीव काम हे बघा. वाव, संगीत. तो ब्रिज होता जस्ट बंद केलाय त्यांनी आता,
पण ह्या साईडने तो ब्रिज होता की जो त्या साईडला कनेक्ट होत होता, त्या समोरच्या साईडला. इथून आता दिसतंय का नाही बघा, त्या साईडला कनेक्ट होत होता. सिमिलर त्या साईडला पण ब्रिज होता, म्हणजे दोघं साईडली ब्रिजने तुम्ही कनेक्ट होऊ शकत होते. आणि हे आता मी हे बघितलेलं नव्हतं यार, ही गोष्ट मी बघितलीच नव्हती. ह्या साईडला तुम्हाला अजून टेम्पल दिसत आहेत ना, हे एक टेम्पल आहे राईट. आता याच्यावरती पेंट वगैरे दिसतंय बघा, सुंदर असं कार्विंग वगैरे दिसते ही राईट. ह्या साईडला बघा यार, एक सेपरेट टेम्पल आहे. जवळपास 3-4 टेम्पल अलग अलग आहेत वाटतं. हे फर्स्ट 1 2 3 आणि त्या साईडला परत 2 असतील. वा यार, इनसाईटमध्ये काय, इनसाईटमध्ये तुम्हाला मूर्ती नाही दिसत आहे, जस्ट पूर्णपणे डॅमेज झालंय रे. इथे लोक नावं लिहून जात आहेत यार, लोक कुठंच सोडत नाही. आणि बघा शिवलिंगमधून जे पाणी वगैरे खाली येतं ना, म्हणजे ते पाणी दूध वगैरे जे अभिषेक केल्यानंतर ते इथं जमा होणारं पात्र वगैरे इथं ठेवलं गेलेलं आहे. वरती कार्विंग बघा, मी हे फर्स्ट टाइम बघतो यार. हे बघा, याच्या पण इनसाईडमध्ये तुम्हाला मूर्ती वगैरे बघायला भेटत नाही, बट याच्या बॅक साईड म्हणजे मी 5 मोजत होतो, पण ते 6 असतील. जस्ट असं एक त्या साईडला पण असू शकतंय ना. हे वरच्या साईडला बघा किती सुंदर. मी आहे ना जस्ट फर्स्ट टाइम ही गोष्ट बघतोय. ह्या दरवाजाने मी फर्स्ट टाइम आलो, मला वाटलं मागं काहीच नसेल, पूर्ण मंदिर हे जस्ट एवढंच असेल. आणि याच्यावरचा पेंट आता तुम्हाला शाबूत इथं दिसतोय बघा, हे ना खूप सुंदर. ही कार्विंग बघा यार, इम्प्रेसिव्ह गाईज. इथं पण काहीच दिसत नाही. जस्ट मी मला सांगितलं ना, इकडं पण टेम्पल आहे, म्हणजे टोटल 5 टेम्पल आहेत. आणि 5 टेम्पलला कार्विंग वगैरे सुंदर अशी केली गेली. इकडं पण बघूया, इकडं पण काही नाही, ओपन आहे, बट इथली कार्विंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी. ह्या साईडला खालचे ते तुम्हाला दाखवलं मी, ते शिवाचे असंख्य रूप. आणि जस्ट हे एक टेम्पल, हे पण खाली काय वस्तू बनली. इथं पण होतं बघा, इथं लोक थुकून जात आहेत. आता आपण मंदिराच्या बाहेरच्या साईडला आलो, कैलास टेम्पलच्या. आणि जस्ट तुम्हाला मी फ्रंट साईडला नेतोय, जो की हा पूर्ण एक रथासारखं टेम्पल आहे नाही. तर मग आता हा एक ब्रिज आहे ना, जस्ट मंदिराला आणि नंदीला जोडणारा हा ब्रिज आहे. इनसाइड मधून खालीन तुम्ही बघितलं असेल, पोकळी आहे मीन्स असा रस्ता वगैरे बनलेला आहे, वाट बनलेली आहे. आणि जस्ट हे बघा नंदी, जो की पूर्ण आता डॅमेज झालाय तो, बट किती सुंदर आहे बघा, है ना. आणि त्या साईडला मंदिर वगैरे, समोर शिवलिंग वगैरे, आणि वरती पण कार्विंग होती. वरती पण अशी तुम्हाला डिझाईन वगैरे दिसते. जस्ट आता ते पाणी पडून पडून ते पूर्ण खराब झालंय, बट इथं पण असा व्हाईट पेंट होता आणि त्याच्यावरती डिझाईन वगैरे बनलेली होती. जस्ट इथून तुम्ही आता पूर्ण बाहेरच्या साईडला जाऊ शकता. हे बघा, म्हणजे आता इथं पण तुम्हाला ब्रिज, इथून पण खालून वाट आहे ना. आणि हे बघा, हे लास्ट पॉइंट, इथून तुम्ही बाहेरची साईड बघू शकतात. म्हणजे हे टेम्पल आहे ना, पूर्ण एका दगडामध्ये इतकं बारीक कार्विंग करून बनवलेलं आहे ना, की इमॅजिन नाही होत यार, किती डिटेल काम केलं त्यांनी. हे बघा, ही फ्रंट साईड किती सुंदर दिसते है ना. आणि जस्ट इकडनं आहे ना, तुम्ही ह्या ब्रिज, अशा प्रकारचा ब्रिज होता. हे बघा, इकडे ब्रिज आहे की त्या साईडला जाऊ शकता तुम्ही. इथं एक हॉल आहे, इकडे पण तुम्हाला हॉल, सिमिलर हॉल. यांचं काम जितकं इतकं जसं काम केलं गेलेलं, इथं सिमिलर ह्या टाईपला पण काम केलेलं गेलेलं आहे. त्या साईडला जाऊन तुम्ही तिकडे अजून रूम वगैरे आहेत, जसं काही तुम्हाला इकडनं मी दाखवतो एक साईडने. ही बघा या, म्हणजे ना 2 मिनिटं तुम्ही ना विचार करायला लागतात की किती सुंदर असं काम केलं असेल, किती पॅशनेटने, किती समय लावून. इमॅजिन गाईज. हे बघा, इकडे पण नवीन केव बनवण्याची होती सुरुवात असेल त्यांची. हे बघा, इकडं असं बनलेलं आहे. हे बाहेरच्या साईड, ह्याच्या बाहेरच्या साईडला ह्या साईडने पण तुम्हाला कार्विंग बघायला भेटते. तिकडे रूम वगैरे, आता इथं बी बनत असेल रूम वगैरे, बट कालांतराने काही गोष्टी अशा झाल्या की 12व्या सेंचुरी नंतर इथं हमले सुरू झाले मग. आणि हे काम कंटिन्यू चालूच होतं, म्हणजे 7व्या सेंचुरीपासून हे कंटिन्यू चालू होतं. ह्या मंदिराला डेव्हलप करणं, ह्या केव बनणं. आता लास्ट केव तुम्हाला मी जैन केव दाखवणार आहेत ना, त्या लास्ट मध्ये बनलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 12व्या सेंचुरीच्या तिथं केव बघायला भेटतात. आणि त्यांची कार्विंग इतकी सुंदर आहे ना, म्हणजे तुम्हाला असं जस्ट इमॅजिन होतं की आत्ता जस्ट बनलेल्या आहे त्या. असं खूप सुंदर कार्विंग आहे तिथं. आता कैलास टेम्पल मधून बाहेर निघालो आणि ह्या साईडला जातोय. ह्या साईडला साऱ्या केव्स आहेत. जी आता म्हणजे ही माझ्या अंदाजे 16वी केव होती ना, तर आता मग 34 केव आहेत टोटल. त्याच्यामध्ये 29 पर्यंत हिंदू केव्स आहेत आणि त्याच्यानंतर मग
जैन केव सुरू होतात. तर ह्या पूर्ण केव मी तुम्हाला दाखवणार नाही, पण याच्यामधल्या मेन ज्या केव आहेत ना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. बघा इथं धबधबा असतो आणि जस्ट तिथं मी तुम्हाला बघितले मधमाशांचा पोळा बघितला बाबा. मला त्या माशा खतरनाक वाटतात. इथून धबधबा जेव्हा पडत असेल ना ते खूप सुंदर दृश्य असेल. जस्ट आता अजून एखाद्या महिन्यानंतर इथं खूप अशी हिरवळ वगैरे होऊन जाईल आणि पाणी जेव्हा धबधबे चालू होऊन जातील ना तर अजून जास्त बघण्यासारखे दृश्य इथं असतात. ही 25 नंबरची केव आहे ना, आता ही समोरची याच्या साईडला आहे ना धबधबा आहे. खूप सुंदर असा नेचरचा, म्हणजे इथे ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही संस्कृतीची मजा घेऊ शकतात. म्हणजे संस्कृती त्यावेळेची माइंडसेट काय होती लोकांची, बुद्धिझम जैनिझम याच्यामध्ये कार्विंगची जी पद्धत होती ना, आर्किटेक्चर, ह्या साऱ्या गोष्टी समजू शकतात. त्याबरोबर एलोरामध्ये येऊन तुम्ही नेचरचा बी मजा घेऊ शकतात. म्हणजे आता जस्ट आपण कैलाश टेम्पल पासून ह्या रूटने मी जस्ट ह्या 25 केव पर्यंत आलो. अशा तुम्हाला अजून भरपूर मध्ये केव लागत आहेत. आणि त्या केव बरोबर तुम्ही नजारे जेव्हा बघतात ना तेव्हा तुम्ही म्हणजे यार हॅपी होऊन जाता इनसाइट मध्ये. आता हा धबधबा दिसतोय, अरे काय नजारा असेल ब्रो. 22 नंबरच्या केवच्या बाजूला हा धबधबा आहे. अरे किती सुंदर दिसतंय यार इथला नजारा. अरे यार अमेझिंग ब्रो. इथं फोटो घेण्यासारखा हे बट कोणी नाहीये माझा फोटो घेण्यासाठी. जस्ट खूप सुंदर. इकडनं वाट होती पहिले, इकडनं खाली जाऊन तिकडे वरती चढलं जायचं. 29 नंबरची केव होती ती हिंदू स्ट्रक्चर मध्ये खूप जास्त महत्वाची आहे. तिच्यामध्ये वैष्णविझमचे असे बारीक कार्विंग केलेले आहे, खूप मोठा आहे. म्हणजे हा मोठा जो डोंगर दिसतोय ना तुम्हाला, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिला कोरीव काम करून सण बनवलं गेलेलं आहे. आणि जस्ट पायऱ्या पण अशाच तुम्हाला तिथून दिसत आहेत. म्हणजे इथं तुम्हाला ओपनली दिसत नाही, ती खूप छोटी गुहा दिसते, पण इनसाइड मध्ये खूप मोठी केव आहे ती. जस्ट हे बघा यार किती सुंदर नजारा आहे. मला एक जस्ट प्रश्न पडू शकतो की ते लोक पाण्याची व्यवस्था कशी केली जायची. तर हे बघा असे कुंड बनलेले आहेत ना, हे कार्विंग करूनच बनले आहेत. आणि केव मध्ये पण असायचं कोपऱ्याला वगैरे, असं गुफेमध्येच पाण्याचं असं टाकं बनवलं जायचं, ज्याच्यामध्ये पाणी स्टोरेज करून ठेवायचे ते वर्षभर पुरवण्यासाठी. असे बाहेरच्या साईडला हे वापरणारं टाका असेल. जस्ट वरून पाणी आलं का इथं स्टोरेज केलं जात होतं. इकडनं आपण खाली आलो आणि तुम्हाला माहित असे 29 लेणीकडे आपण जाऊ शकत नाही, कारण की धबधब्यामुळे ना तिकडचा रोड त्यांनी बंद केलाय. तर जस्ट आपण 29 पासून 34 लेणी इकडनं जावं लागेल. म्हणजे पूर्ण फिरून असं राऊंड मारून आपल्याला खूप, म्हणजे आता जवळजवळ 2 किलोमीटर चालायचं आहे. अशा गाड्या पण आहेत ज्याच्याने तुम्ही कैलाश टेम्पल पासून सरळ जाऊ शकतात. हे बघा आता 29 नंबरच्या केवकडे घेऊन जाते ते. जैन केव ह्या साईडला आहेत आणि एक लास्टची 29 नंबरची केव जी आहे ना, जिच्यामध्ये खूप जास्त वैष्णविझमचे स्क्रिप्चर्स कोरले गेलेत, ती ह्या साईडला आहे. बघा 29 नंबरची केव आहे ही जस्ट इथं. आणि फार दुरून चालून आलोय मी. या गाडींवर पण आलो असतो, बट मला चालण्याची आवड जास्त आहे असं वाटतं मला. तर जस्ट इथं आपण आता इनसाइड मध्ये जातोय, पण बाहेरच्या साईडने असं कोरीव काम केलेलं आहे ना. इथं पण रूम वगैरे दिसतोय तुम्हाला. इथं पण एक रूम आहे. आता वरती जाऊया. विशाल केव आहे हा, त्या साईडने तिचा रोड होता. बट हे बघा किती सुंदर अशी कार्विंग आहे ना. हे शिव आणि पार्वती असू शकतात हे ना. खूप सुंदर. हे बंद केली आहे. आणि हे कार्विंग म्हणजे तिकडनं आपण ते तुम्हाला दाखवलं ना होल, ते हे होते. इथून येता वरती. जस्ट हे बघा किती सुंदर शिल्प कोरीव काम केले. किती सुंदर आहे यार. इथं पण कोरीव आहे, समोर पण आहे ना. जस्ट इथं काही असेल ते आता बहुतेक दिसत नाही, पण इथं बी काही असेल. आणि ती जी केव आहे ना मी तुम्हाला दाखवेल. ही केव तुम्ही बघू शकता. अशी केव आहे ना. तुम्ही आता कुठे गेलो होतो, अंकाई-टंकाईच्या किल्ल्यावरती आपण बघितली होती ना, त्या टाईपच केव वाटते मला ही. पण अंकाई-टंकाईच्या किल्ल्यामध्ये छोटी होती. ही बघा किती सुंदर आहे. आणि पूर्ण शाबूत आहे ना, वरतीपर्यंत खालीपर्यंत पूर्ण असं व्यवस्थित. म्हणजे पूर्णपणे अशी वरची कार्विंग जी चेहऱ्यावरची ना ती पूर्ण जशी तशी दिसते है ना. इनसाइड मध्ये माझ्या अंदाजे काहीच नसायला हवं. इथे एक शिलालेख दिसतोय. आता हा कोणत्या भाषेतला शिलालेख आहे? ही ब्राह्मी लिपी आहे का मग कुठली दुसरी लिपी? जस्ट इथं शिलालेख पण स्थापित आहे. आणि हे बघा किती सुंदर शिवलिंग आहे, किती मोठं आहे बघा यार. वाह यार, जस्ट खूप सुंदर ब्रो. आणि त्या साईडला पण म्हणजे ही केव आहे ना खूप मोठी आहे. खूप मोठ्या इलाक्यामध्ये फैलली आहे. आणि पूर्ण डोंगराला असं कार्व केलेलं त्यांनी. त्या साईडला पण, म्हणजे जस्ट वन साईड नाही, इकडं पण आणि इकडच्या साईडला पण. तिकडनं आपण खाली उतरलोय.
त्या साईडनी वरती चढलो होतो. तिकडनं तो धबधब्याकडनं रोड आहे आणि पूर्ण डोंगर असं त्यांनी म्हणजे ही पण एक कैलास टेम्पल बनवण्याचा त्यांचा प्लॅन असेल. जस्ट इकडनं तुम्हाला दिसतंय बघा ओपनली, इकडं रूम वगैरे आहे. जस्ट ह्या साईडने बघू आपण काय आहे नेमकं है ना. म्हणजे त्यांनी ना पूर्ण एक डोंगर पूर्ण चारी बाजूनी कोरण्याचा प्लॅन असेल त्यांचा आणि एक कैलास टेम्पल सारखीच त्यांची आकृती बनवण्याचा विचार असेल. जस्ट व्हॉट द फक मॅन, सॉरी गाईज. हे बघा इकडं पण केव्ह आहेत. जस्ट मी फर्स्ट टाइम डिस्कवर करतोय हे, पण मी इकडं आलोच नव्हतो. इकडं पण तुम्हाला थोडं अर्धवट काम दिसतंय, म्हणजे पूर्ण नाही झालेलं आहे. बघा इथं वागळं दिसतंय तुम्हाला, पण हे रूम्स असे होते, हे पूर्ण झालं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये शाळेत ते पडेल पण असं जाणवतंय. जस्ट इथं पोल वगैरे त्याला जपण्याचा प्रयत्न केला जाते, बट हे बघा ह्या टाईप बांधकाम असायचं आहे ना. अशा शेकडो केव्ह आहेत ज्या अपुऱ्या राहिल्या आहेत. वा 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 वट वागळं पळतायत. तर इकडनं रोड आहे बाहेर जाण्यासाठी, बट आपण सरळ ज्या रस्त्याने आलोय त्या रस्त्याने वापस जाऊया. आता आपण आलोय जैन केव्ह, या बॅक साईडला आहे. इकडनं चढून आलो आणि ह्या सगळे आता जैन केव्ह लागतात तुम्हाला. ह्या साईडला वरती एक पार दूरपर्यंत एक केव्ह आहे जी सिमिलर अशी आहे आणि म्हणजे ती पूर्णपणे खराब झाली, बट ही सगळ्यात इम्पॉर्टंट केव्ह आहे. आणि जस्ट ती जैनिझममध्ये 2 केव्ह जास्त महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर अशी कार्विंग वगैरे बघायला भेटतात. हाती वगैरे प्रॉपरली जशी कार्विंग असते तशीच त्याच प्रकारे तिथं अवेलेबल आहे. आता जस्ट इथं जाऊया. ही 32 नंबरची केव्ह आहे, तिथं लिहिलं आहे 32 नंबरची केव्ह आहे आणि ही दिगंबर पंथला समर्पित आहे ना. 10वी-11वी सेंचुरीमध्ये ही बनलेली केव्ह असू शकते असं तिथं लिहिलं आहे. म्हणजे 10वी-12वी सेंचुरीमध्ये ती बनली गेलेली आहे ना. तर या 32 नंबर केव्हचा हा एंट्रन्स आहे. बघा किती सुंदर आहे. ही पण एक कैलास टेम्पल सारखीच पूर्णपणे एक दगडाला कापून पूर्ण एक मंदिर डेव्हलप केलं गेलेलं आहे. सुंदर असं वरती जैनिझमचं तुम्हाला स्ट्रक्चर बघायला भेटतं. आपण पहिले ते बघूया. हे बघा त्याचा चेहरा डॅमेज केला गेला आहे, बट हे बघा है ना सुंदर अशी कार्विंग है ना. इनसाईडमध्ये असं एक स्तंभ आहे, त्याच्यावरती चारी बाजूने जैनिझमची अशी आकृती कोरली गेली आहे. इनसाईडमध्ये खूप असं लांबपर्यंत जवळजवळ 100 मीटर असं मध्ये डोंगराला पूर्णपणे कोरून कार्विंग केली गेली आहे. बाहेर असं हत्ती वगैरे, इथं कुठेतरी हत्ती बघितला होता मी, ती शाळेत बाजू नाही. हा बघा हा हत्ती बघा किती सुंदर आहे. म्हणजे जस्ट आपण कैलास टेम्पलमध्ये जो हत्ती बघितला होता ना, तो पण ह्याच प्रकारचा असेल, इतका शार्प असेल, बट तो डॅमेज झाला आहे त्याच्यामुळं. बट आता हे बघायची फक्त त्याचे पुढचे जे दात आहेत तेच पाडले गेले. जे समोरून बघूया, पाडले गेलेत मीन्स लॉंग टाईमपासून तो असा होता त्याच्यामुळे तो पडलाय, डॅमेज झालाय. त्याचे कान वगैरे तुटले आहेत है ना. वरती पण केव्ह आहेत, वरती पण जाण्यासाठी वाट वगैरे असेल आणि माझ्या अंदाजे अर्धवट काम आहे ना. अजून झालं असतं काम. हे एक स्तंभ बनलेला आहे, विजय स्तंभ. हे बी कुठल्या राजाने दान वगैरे केली असेल ही केव्ह 11व्या-12व्या सेंचुरीमध्ये, जो जैनिझमला फॉलो वगैरे करत असेल. स्पेशली यादव राजांचं काम असू शकतं हे. यादव राजे त्यावेळेस पूर्ण भारतात फैलले होते ना, मग त्यांचं हे काम असेल. ही बघा ही सुंदर अशी कार्विंग इनसाईडमध्ये. आता बॅटरी पण डाऊन झाली माझी, मग बॅटरीमध्ये चार्जिंग नसल्यामुळे. हे बघा बॅटरी मीन्स ही बॅटरी हो दिसतंय. हे बघा किती सुंदर अशी, बघा किती सुंदर अशी कार्विंग आहे ना. हे जैनिझमची आहे, पण इथं बुद्धिझमचं का दिसतंय मला हे ना थोडंसं आहे ना कन्फ्युजन माझ्यासाठी ना भरपूर आहे या जागेविषयी. आता हे जैनिझमचं दिसतंय आणि ते वरती त्याला बौद्धिझमचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे मी त्यावेळेस ना धर्म असे मिक्स होते है ना. इथं शिलालेख वगैरे का नाही. हे बघा है ना खूप सुंदर अशी कार्विंग आहे. जस्ट समोरच्या साईडला पण मी ते पण दाखवतो तुम्हाला. जस्ट हे बघा एक सेकंड. हे बघा वरती इकडच्या साईडला हाती वगैरे डेव्हलप केले गेलेले. किती सुंदर कार्विंग आहे त्याच्यावरती बघा है ना. वरच्या साईडला पण रूम आहे, बट मी तुम्हाला हे दाखवतो. जस्ट बॅटरी उतरायच्या पहिले तुम्हाला अंधारात दाखवतो. म्हणजे ते हे बघा किती सुंदर कार्विंग आहे ना. हे जैनिझमचं कार्विंग आहे. आणि हे बघा है ना इम्प्रेसिव्ह दागिने बघा कसे बनवले गेले है ना. आणि इनसाईडमध्ये हे असं स्ट्रक्चर हे जैनिझमचंच असू शकतं है ना. इथं कन्फ्युजन होण्यासारखं असं आहे की आपल्याला आपण असं अंदाज नाही लावू शकत. आणि कारागीर वर्ग थोडी डिफिकल्ट असतील. कारागीर त्याच वंशातील असतील जे ज्यांनी पहिले केव्ह बनवले असतील, त्यांनी
तर सिमिलर आपल्याला स्ट्रक्चर थोडं बघायला भेटतं है ना. आता ही पण एक केव आहे. आता त्या साईडला जातो, तुम्हाला मध्ये घेऊन जातो मी. पण हॉल आहे. हॉल मीन्स त्या काळामध्ये पूजा पद्धती वगैरे करण्यासाठी. आणि जैनिझमचंच आहे बघा. जैनिझममध्ये ना तुम्हाला असे ओपन दिसतात ना, कपडे वगैरे दिसत नाही. मीन्स त्यांचे जे शरीराचे अवयव असतात ते ओपनली दिसत आहेत. आता इथं वास भलतायत जास्त येतोय आणि खाली खूप खूप घाण दिसते. आणि त्या साईडला थोडं अर्धवट काम दिसतंय. ही केव पूर्ण नसेल झाली याची बहुतेक. किती मोठा हॉल आहे बघा. आणि ते ना वटवाघळ असे आवाज करतायत आणि इथं कोणीच येत नसेल बहुतेक. हे बघा इकडं बांधकाम अधुरं दिसतंय ना. तिकडं मध्ये तुम्हाला मूर्ती दिसत आहे, पण आता बॅटरी डाऊन झाली माझी. हे बघ, हे जैनिझमचं है ना. चला आता बाहेरच्या साईडला तुम्हाला ते 34 नंबरची दाखवतो. या दोनच मेन केव आहेत इथं. आणि हे बाहेरचं जे बनलेलं आहे ना ते खूप इम्प्रेसिव्ह आहे. जैनिझम म्हणजे पूर्ण एक पत्थरला पूर्णपणे चारी बाजूने कार्विंग करून सुंदर अशी कार्विंग त्याच्यावरती केली गेलेली. त्या केवपासून आपण ह्या साईडला आलो. ही 33 नंबरची आहे, ही 34 नंबरची आहे ना. दोघं एकमेकांना जॉईंट आहेत वाटतं. इकडनं जाऊन त्या केवमध्ये जाता येतं. ही खूप सुंदर केव आहे. इनसाईडमध्ये एकदम असं वाटतं की आत्ता जस्ट बनवली काही वर्षापूर्वी. इतकी सुंदर तिची कार्विंग वगैरे, शार्पनेस म्हणजे तिला बघायला भेटतो. ही तुम्हाला दाखवेल मी. बट आता ही इनसाईडमध्ये जाऊया आपण. ही बघा वर डबल मजली आहे, बट वरती जाण्यासाठी माझ्या अंदाजे वाट बंद आहे वाटतं. इकडं पण जाता येतं. एक हॉलच येतो जो की जैनिझममध्ये पूजा पाठ करण्यासाठी उपयोगात येत असेल. कार्विंग आहे ना ही खूप शार्पनेस मध्ये दिसते तुम्हाला. बघा असं किती बारीक काही काम केलंय ना. जस्ट प्रत्येक खांबावरती तुम्हाला अशी सुंदर अशी कार्विंग दिसते. आता जस्ट ही बघा, पूर्ण आपण बघितले एवढे टेम्पल, अशी कार्विंग कुठं व्हायला भेटली का तुम्हाला? ही जस्ट 12व्या सेंचुरीची होती ना. त्यावेळेस कार्विंग मध्ये खूप जास्त आविष्कार होत असतील, खूप जास्त त्यांनी असं कार्विंग करून करून त्यांचा एक्सपिरियन्स वाढला असेल, मग त्यांची थिंकिंग प्रोसेस वाढली असेल, तर त्यांनी खूप जास्त इम्प्रेसिव्ह काम करायला सुरुवात केली होती. तर जस्ट ते ह्या लेवलला पोहोचले. तसं कर्नाटकामध्ये काही टेम्पल्स आहेत ना, ते खूप अमेझिंग लेवलला आहे. म्हणजे त्यांची कार्विंग तो एकदम डार्क काळा पत्थर आहे ना, त्याच्यामुळे तिथे खूप जास्त हेवी कार्विंग केली जाते. ते पण मी जाणार आहे फ्युचरमध्ये. बट ही बघा, ही पण एक सुंदर अशी कार्विंग आहे ना. ही आपल्या भागातील जुनी कार्विंग आहे. कर्नाटकाचे शाळेत नवीन मंदिर असतील ना, त्याची हिस्ट्री मला वाचलेली नाही मी, पण ते पण इम्प्रेसिव्ह आहे. सिमिलर आहे बघा. वाव यार, काही पत्थर आता झिंजलाय एवढ्या वेळेनं सर, पाणी पडून पडून किंवा त्याची साफसफाई वगैरे नाही, त्याच्यामुळे पत्थर खराब होत झालाय. बट आज पण तुम्ही त्याचे काम बघू शकता. आणि इथं पूजापाठ केली जात असेल ना. इथं जे पण जैनिझममध्ये जे पण कल्चरली फॉलोवेशन असेल ते इथं केलं जात असेल. आणि जस्ट समोरच्या साईडला जैनिझमची मूर्ती, म्हणजे किती सुंदर आहे. सिमिलरच हॉल आहे जसा हा आहे तसा. याच्यामध्ये पण एक हॉल असेल जे की पूजापाठ करण्यासाठी उपयोगात आणला जात असेल. जस्ट तुम्हाला मी आता लास्टवाली केव दाखवतो, जी की खूप जास्त अशी कार्विंगच्या शोभाने आज पण खूप शाबूत आहे ना. एक अशी कार्विंगची जी डिझाईन वगैरे ती आपण बारकाईने बघू शकतो. ही केव आहे. मला खूप जास्त इम्प्रेसिव्ह वाटते ही केव. बघा जस्ट बाहेरून तुम्हाला आता थोडं हे दिसत आहे, पण एकदम नवीन काम वाटतं हे मला. आणि साईडमध्ये खूप सुंदर ही. आणि म्हणजे लास्टची केव असेल ही, हिच्यावर काम भरपूर बाकी असेल. हे बघा वरती कमळ वगैरे त्या टाईपमध्ये हे डिझाईन व्हायला सुरू झालं होतं. म्हणजे हे जवळजवळ 11वी-12वी सेंचुरीची केव असू शकते. जस्ट ह्या साईडने उतरण्यासाठी एक वाट बनवलेली आहे. इथून तुम्ही असं उतरून त्या केवमध्ये जाऊ शकता है ना. ती पण सुंदर केव आहे आणि ही पण आहे ना. तो माझं आहे ना थोडं कन्फ्युजन होते. ही केव नाही आहे ती, शायद ही केव आहे जी मला जास्त इम्प्रेस केला होता. यास नाही यार, हे असं वाटतं याच्यावरची कार्विंग व्हायचं बाकी होतं. माझ्या अंदाजे ती 33 नंबरचीच केव होती. ती खूप सुंदर, मी तुम्हाला दाखवली ना, तीच होती ती. हिच्यावरती अजून कार्विंग होण्याचं बाकी होतं. पण जस्ट 12व्या सेंचुरीच्या लास्ट मध्ये तुम्हाला माहीत असेल मलिक काफूर ह्या जागेवरती येऊन पोचला होता. त्याने पूर्ण डिस्टोरेशन केलं. इथले जे साधू संत असतील जैनिझमचे फॉलो करणारे वगैरे, ते सारे निघून गेले. आणि त्याच्यानंतर मग काय ही जागाच पूर्ण खाली होऊन गेली. हे बघा, वाव सुंदर यार.
ही बघा है ना, छोटी छोटी बारीक एक डिटेल तुम्हाला बघायला भेटते. हे बघा, वाव, इम्प्रेसिव्ह गाईज. अमेझिंग. तर मी जस्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. इकडच्या साईडला कैलास केव आहे, जी की सिमिलर अशी 32 नंबरची केव मी तुम्हाला दाखवली ना, त्या टाईपच आहे. पूर्णपणे चारी बाजूला कोरीव काम आहे, तिला कोरून सण पूर्ण हे बनवलं गेलं आहे. तर ज्या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी मला सांगायच्या होत्या, मी दाखवायच्या होत्या, त्या साऱ्या दाखवल्या. मेन केव. आणि तुम्हाला अगर डिटेलमध्ये अजून पाहिजे असतील तर माझ्या हिंदी चॅनलवरती मी 3 व्हिडिओ बनवले होते स्पेशल. तर ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकून देईल, तुम्ही ते बघू शकता. बट ह्या केव्स खूप इम्प्रेसिव्ह आहेत यार, तुम्ही बघून येणार थक होऊन जाशाल. इतकं बारीक काम, इतकं पेशनेट पद्धतीने काम करणं. आणि ही एक गोष्ट लक्षात घ्या की यांना जो कार्विंग करणारे जे कारागीर होते ना, ते एकाच पिढीतील राहत असतील. एकाच पिढीतील म्हणजे ते कंटिन्युअली वर्क करणारेच राहत असतील. जैनिझमचे कार्विंग करणारे बुद्धिझमचे बी करू शकतात, हिंदुइझमचे बी करू शकतात. थोडासा बदल करून सण काम ते डिझाईन करत असतील. कारण की मग बुद्धिझमसाठी स्पेशल कार्विंग करणारे कुठून आणणार? सिमिलर जैनिझमसाठी किंवा हिंदुइझमसाठी तर ते एकच होते, फक्त अलग अलग प्रकारने थोडंफार डिझाईन चेंज करून ते बनवत असतील. तर जस्ट व्हिडिओमध्ये मी जितकं मला नॉलेज होतं तेवढं मी दिलं. जे नॉलेज मला काही गोष्टी अशा असतात ना, जे आपण वाचून परत शिकत असतो, तर काही चुकीचं पण मी सांगितलं असेल तर तुम्ही ते थॉट मांडून मला माझी माइंडसेट चेंज करू शकतात, माझे थॉट चेंज करू शकतात की नाही इथं चुकीचं बोललाय तो. तर कमेंट करा. अँड व्हिडिओ चांगला लागला तर लाईक करायचा आहे, आपल्या मित्रांमध्ये शेअर करायचं आहे. आणि माझे एफर्ट तुम्हाला चांगले वाटत असतील तर सबस्क्राईब करा माझ्या पेजला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. ती केव आहे जी मला सगळ्यात जास्त इम्प्रेस करणारी होती ना. हिच्यावरची जी कार्विंग आहे ना, ती इतकी सुंदर आहे यार. जस्ट हिच्या मधल्या साईडने वगैरे खूप सुंदर.